श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 29 जुलै वार बुधवार या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकाच महत्वाचा प्रभावशाली मानला जातो. यंदाची अत्यंत पवित्र अशी मानली जाणारी ही गुरुपौर्णिमा आषाढ पौर्णिमा व्यास पौर्णिमा येत आहे. हा दिवस गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि दत्त महाराजांच्या आणि स्वामी महाराजांची कृपा प्राप्त करून घेण्याचा सर्वात मोठा आणि तितकाच शीघ्र फलदायी दिवस मानला जातो. या दिवशी केलेले दान, जप, तप, पूजा, सेवा आणि धार्मिक उपाय या वर्षातील इतर कोणत्याही दिवसांपेक्षा कितीतरी अधिक पटीने शीघ्र फळ प्राप्त करून देतात. म्हणूनच गुरुपौर्णिमेचा शुभ मुहूर्त या दिवशी जुळून आलेला आहे. दुर्मिळ शुभ योग, श्री स्वामी समर्थ आणि दत्त महाराजांची पूजा कशी करावी, त्याचबरोबर औदुंबराच्या झाडाचा एक अतिशय अत्यंत परंतु प्रभावशाली उपाय, त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. औदुंबराच्या झाडाला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे. आता ही वस्तू कोणती अर्पण करायची आहे, कोणत्या वेळेमध्ये करायची आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, कारण की उपाय जरी छोटा असला तरी प्रभाव त्याचा खूप मोठा असतो आणि योगायोगाने पौर्णिमा आहे बघा. कारण उपायामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी, संकटे, विघ्न दूर होऊन तुमच्या कुटुंबाची, पतीची, मुलांची अगदी भरभरून अशी प्रगती होईल बघा. गुरुपौर्णिमेचा म्हणजे आषाढ पौर्णिमेचा दिवस तिथीनुसार अतिशय अत्यंत महत्वाचा आणि तितकाच फलदायी मानला जातो. यंदाची बुधवारी 29 जुलै रोजी आषाढ पौर्णिमेचा प्रारंभ होत आहे. या दिवशी सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी विद्यमान असल्यामुळे संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर पौर्णिमेचा पूर्वकाळ मानला जाईल. पौर्णिमा तिथीचा प्रारंभ हा 28 जुलैला उत्तर रात्री मध्यरात्री नंतर होत असून 29 जुलै रोजी दिवसभर पौर्णिमा तिथीची व्याप्ती राहणार आहे. शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या दिवशी सूर्योदयाला पौर्णिमा तिथी असते तोच दिवस गुरुपौर्णिमेच्या पूजनासाठी, व्रतासाठी ग्राह्य धरला जातो. त्यामुळे 29 जुलै हाच दिवस गुरुपौर्णिमेचा मुख्य सण म्हणून साजरा केला जाणार आहे. या वर्षीच्या गुरुपौर्णिमेचे खास विशेष वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी अनेक अतिशय अत्यंत दुर्मिळ आणि शुभयोग तयार होत आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि प्रीती योग यांचा सुंदर मिलाप घडून येत आहे. 29 जुलै सकाळी सूर्योदयापासून ते दुपारी काळ पूजा आणि अभिषेक उपायांसाठी अतिशय अत्यंत फलदायी मानला जात आहे. सकाळी 8 ते 10:30 आणि दुपारी 12 ते 12:30 हा काळ स्वामींच्या पूजेसाठी व औदुंबर पूजनासाठी अतिशय अत्यंत सर्वोत्तम मानला गेला आहे. शास्त्रानुसार सर्वार्थ सिद्ध योगामध्ये केलेल्या कोणत्याही धार्मिक कार्याचे किंवा उपायांचे फळ कधीही निष्फळ ठरत नाही. त्यामुळे या मुहूर्तांवरती तुम्ही जो काही संकल्प कराल, सेवा कराल, स्वामींच्या कृपेने ती नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल. आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा का म्हणतात तर बघा, या दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता. महर्षी वेदव्यासांनी मानवाला 4 वेद, 18 पुराणे आणि महाभारतासारख्या महान ग्रंथांचं ज्ञान दिलं, म्हणून त्यांना जगाचे आद्य गुरु मानले जाते. आणि या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असंही म्हटलं जातं. आपल्या संस्कृतीतील गुरु हे साक्षात परब्रह्म मानले गेले आहे. गुरु रे ब्रह्मा, गुरु रे विष्णू, गुरु रे देव महेश्वरा या उक्तीप्रमाणे गुरु शिवाय मानवाला सन्मान
आणि ईश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही. ज्याच्या डोक्यांवरती गुरूंचा हात असतो त्याच्या आयुष्यातील जीवनातील कोणतेही संकट ही नक्कीच टळून जातात. आणि गुरुपौर्णिमा हा केवळ पूजेचा दिवस नसून आपल्या गुरु प्रती, आई वडिलांप्रती, आपल्या कुलदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा महापर्व काळ मानला जातो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री गुरुदत्त आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा कशी करावी ते अगदी थोडक्यात समजून घेऊया. बघा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे. शक्य असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल, हळद टाकून आपल्याला करायचं आहे. स्वच्छ पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. यानंतर आपलं घर, अंगण स्वच्छ करायचं आहे. अंगणामध्ये छोटीशी का होईना रांगोळी काढायची आहे. त्यानंतर आपल्याला देवघरासमोर, देवघरामध्ये आपले जे काय देव आहे, पूजा आहे, नित्यसेवा आहे, तर ती आपल्याला करून घ्यायची आहे. यानंतर एक छोटा पाट किंवा चौरंग आपल्याला ठेवायचा आहे. त्यावरती पिवळ्या रंगाचं कापड आपल्याला अंथरून घ्यायचं आहे किंवा लाल रंगाचं अंथरलं तरी देखील चालणार आहे. चौरंगावरती तुम्हाला थोड्याशा अखंड अक्षदा खाली पिवळ्या करून ठेवायच्या आहे. त्यावरती दत्त महाराजांची मूर्ती किंवा स्वामींची मूर्ती, फोटो असेल तर पुसून घ्या. मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा. शक्य असेल तर पंचामृताने करा. नसेल शक्य तर स्वच्छ पाण्याने केला तरी देखील चालणार आहे. त्या अक्षदांवरती तुम्हाला मूर्ती विराजमान करायची आहे, फोटो विराजमान करायचा आहे. महाराजांना अत्तर जे आहे, हिना अत्तर, तर ते अतिशय अत्यंत आवडीचं मानलं जातं. तर तुम्हाला हिना अत्तर लावायचं आहे फोटोला, मूर्तीला. दत्त महाराजांचा फोटो असेल त्यांना सुद्धा तुम्ही लावू शकता. यानंतर तुम्हाला महाराजांना पिवळं चंदन, अष्टगंध लावायचं आहे. पिवळी फुलं, तुळशीची पानं, मंजिरी अर्पण करायची आहे. दत्त महाराजांना आणि स्वामींना तुळस, अष्टगंध अतिशय अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच महाराजांना खडी साखर, पेढा, सुका मेवा किंवा मग गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. पूजेनंतर स्वामींचा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे. स्वामी चरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे. या दिवशी अतिशय अत्यंत या सेवा प्रभावशाली मानल्या जातात आणि आपण ज्या काही सेवा करू तर त्याचं शीघ्र फल जे आहे तर ते सुद्धा मिळत असतं. यानंतर भगवान श्री साक्षात दत्तगुरूंचा वास असणारे वृक्ष मानले गेले आहे. तो वृक्ष म्हणजे औदुंबर. तर औदुंबराच्या मुळाशी साक्षात श्री दत्त महाराज आणि नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराजांचा निवास असतो. उमराचे झाड हे साक्षात कल्पवृक्ष मानले जाते. ज्याप्रमाणे कल्पवृक्षाखाली बसून मागितलेली इच्छा पूर्ण होते, त्याचप्रमाणे औदुंबराच्या झाडाची सेवा केल्याने माणसाच्या आयुष्यातील दारिद्र्य, आजारपण, नकारात्मक ऊर्जा, गरिबी ही नक्कीच दूर होते. म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी औदुंबराची सेवा करणे म्हणजे थेट स्वामींची सेवा करण्यासारखे आहे. या दिवशी तुम्ही दिवसभर उपाशी राहिले नाही तरी चालेल, परंतु उपवास नाही केला तरी चालेल, परंतु औदुंबराच्या झाडाची जाऊन हा एक छोटासा उपाय आणि सेवा जी आहे तर ती नक्की करा. हा उपाय केल्याने अगदी कठीणातील कठीण इच्छा तुमच्या मनातील नक्की पूर्ण होईल. उपायासाठी लागणारं साहित्य काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, तुम्हाला एक लोटा घ्यायचा आहे. लोट्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, थोडीशी साखर टाकायची आहे, 1 रुपयाचं नाणं आणि थोड्याशा पिवळा केलेल्या अक्षदा घ्यायच्या आहे. गाईचा तुपाचा दिवा घ्यायचा आहे, गुळाचा खडा घ्यायचा आहे, गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे, पिवळी फुलं घ्यायची आहे. बघा, हा उपाय कसा करायचा आहे. हा उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी अगदी सकाळी सूर्योदयानंतर किंवा संध्याकाळी प्रदोष काळात सूर्यास्ताच्या वेळी करावा. ज्यांना शक्य नाही सकाळी करणं, संध्याकाळच्या वेळी करणं, त्यांनी दिवसभरामध्ये केला तरी देखील चालणार आहे. तर औदुंबराच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला हे लोटाभर जल जे आहे तर ते अर्पण हळूहळू करायचं आहे. अर्पण करत असताना ओम श्री गुरुदेव दत्ताय नमः, ओम श्री गुरुदेव दत्ताय नमः या मंत्राचा जप करायचा किंवा ओम श्री स्वामी समर्थाय नमः किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करा. यानंतर उमराच्या मुळाशी थोडीशी हळद आणि थोडासा गुळ
गाईचं कच्चं दूध अर्पण करा. ही समृद्धीचा आणि गुरुग्रहाचं प्रतीक आहे. गुळ आणि दूध हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे. औदुंबराच्या झाडाजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावा. दिव्याच्या ज्योतीकडे बघत औदुंबराच्या झाडाला 7, 11, 21, 108 अशा प्रदक्षिणा करा. प्रदक्षिणा करत असताना मनात आपल्या कुटुंबाच्या प्रगतीची, पतीच्या आयुष्यातील यशाची आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्याची प्रार्थना करा. उंबराच्या झाडाला हळद आणि गुळ अर्पण करून ही सेवा केल्यामुळे काय फळ मिळतं, तर तुमची कोणतीही रखडलेली अडकलेली कामं आहे तर ती, त्याचबरोबर कोर्ट कचेरीचे प्रश्न असतील किंवा व्यवसायातील अडचणी असतील, त्या स्वामींच्या कृपेने, दत्त महाराजांच्या कृपेने नष्ट होतील आणि त्यामध्ये तुम्हाला मार्ग जे आहे तर नक्कीच सापडेल. पतीच्या नोकरीत किंवा व्यवसायात अडथळे येत असतील तर त्या उपायामुळे पतीला भाग्याची साथ मिळते. आपल्या ज्या काय आर्थिक अडचणी आहे तर त्या सुद्धा दूर होतात आणि मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नसेल किंवा त्यांच्या करिअर मध्ये अडचण येत असतील तर गुरूंच्या कृपेने त्यांना यश आणि सन्मान मिळतो. औदुंबराच्या सेवेमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड निवास राहतो. यंदाची 29 जुलै गुरुपौर्णिमा ही अतिशय अत्यंत खूप खास आणि पर्वणी घेऊन आलेली आहे. या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी लीन व्हा, त्यांची पूजा सेवा करा. औदुंबराच्या झाडाला एक वस्तू अर्पण करून स्वामींचा अखंड कृपा आशीर्वाद नक्की प्राप्त करा. स्वामी महाराजांची सेवा केल्यामुळे आपल्या जीवनातील संकट जे आहे, विघ्न जे आहे तर ती न कळतपणे तरून जातात. स्वामी आपल्याला साथ देतात. परंतु आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी सुद्धा दूर होण्यासाठी मदत होते. आपली जी काय इच्छा असेल, मनोकामना असेल तर ती, आता इच्छा तुमची लक्ष्मी प्राप्तीबद्दल असेल, कर्जमुक्तीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल किंवा इतर समस्या तुमच्या काही असेल तर त्या पूर्ण होण्यासाठी मदत होत असते. आपल्याला या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या पवित्र तिथींवरती करायचे असतात. कारण या पवित्र तिथींना पृथ्वी तलावरील जी काही सकारात्मक ऊर्जा असते तर ती रोजच्या तुलनेपेक्षा कितीतरी सहस्रपटीने कार्यशील असते आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी पृथ्वी तलावरती दत्त तत्व, स्वामी तत्व, माता लक्ष्मी तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह झालेलं असतं. त्यामुळे हा उपाय आवर्जून करून बघा. या दिवशी घरामध्ये तुम्हाला आवर्जून काही सेवा करायची आहे, ज्यामध्ये दत्त पावनींचं पठण करा, दत्त महाराजांचे मंत्र पठण करा. त्याचबरोबर दरवाजा समोर आपल्याला दिवा लावायचा आहे, तुळशी समोर तुपाचा दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये या दिवशी आवर्जून श्री सुक्तम, महालक्ष्मी अष्टकम, कनकधारा स्तोत्रम यासारख्या सेवा ज्या आहेत तर त्या आवर्जून पठण करायच्या आहे. अशा पद्धतीने ज्या काही तुमच्याकडनं छोटी मोठी सेवा होईल तर त्या सर्व सेवा करण्याचा या दिवशी जास्तीत जास्त प्रयत्न करा. नक्कीच आपल्याला काही ना काही, कुठे ना कुठे अडचणीमध्ये हा लाभ जो आहे, फायदा जो आहे तर तो होणारच आहे. हा विश्वास स्वामींवरती ठेवा व सोबतच कष्ट आणि कर्म चांगली करत राहा. नक्कीच आपल्या जीवनामध्ये बदल जे आहेत तर ते आहेत, होणारच आहे. ही भावना ठेवा. सेवा केल्याने, आपण म्हणतो ना, सेवा केल्याने मेवा मिळतो, तशी गोष्ट आहे. त्यामध्ये आपण नुसती सेवा केली आणि आपला भावच नसला, भक्ती नसली तर आपल्याला कुठेही काहीही मिळत नाही. म्हणूनच आपण छोटी का होईना सेवा करा, उपाय करतो त्यावेळी आपल्या मनामध्ये श्रद्धा असणं तितकंच गरजेचं असतं. आणि आपण जर नुसता उपाय करायचा म्हणून केला आणि उपाय केला, त्याचा आपल्याला काहीही रिझल्ट मिळत नाही. म्हणूनच सांगते, मनापासून उपाय नक्की करून बघा. नक्कीच तुम्हाला केलेल्या उपायांचं सेवेचं फळ जे आहे तर ते नक्कीच प्राप्त होणार आहे. झालेली जी काय माझी छोटीशी सेवा आहे ती स्वामींच्या चरणी रुजू करते. आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.